नमस्कार मित्रांनो, मी रविराज घाटे प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण आपला कालचा आणि आजचा जो इंडियन न्यूजपेपर आहे त्याचं कव्हरेज आपण कव्हर करूया. आजच्या पेपरमध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या गोष्टींना आपण लक्ष देऊ. सर्वात महत्त्वाचं आर्टिकल जे आपल्याला गरजेचं आहे ते आहे इट इज नॉट बॉटम अप. ठीक आहे, बॉटम अप याचा अर्थ काय असतो? आपल्याला माहिती आहे कुठलीही एखादी स्कीम जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो त्याच्यासाठी आपल्याला एक ॲडमिनिस्ट्रेशन लागतं आणि त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पॉवर कशी फ्लो होणार ही दोन प्रकारे असते. एक असते बॉटम अप, दुसरी असते टॉप डाऊन. आता टॉप डाऊन अप्रोचचा अर्थ काय असतो की ज्या वरतून टॉप एरियामधून खाली 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 अशी पॉवर येत असते. फॉर एक्झाम्पल बघा, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एका डिस्ट्रिक्टमध्ये एक असतो DM, राईट, त्याला आपण जिल्हाधिकारी पण बोलतोय. सो जो DM असतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. सो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटमधून खालती 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 पॉवर डिस्ट्रीब्यूट होते आणि सगळ्यात शेवटी जो क्लर्क असेल किंवा जीवन शिपाई असेल त्याच्यापर्यंत थोडीफार पॉवर तिथपर्यंत पोहोचती आहे. सो सगळ्यात जास्त पॉवर असते DMकडे, सर्वात कमी पॉवर असते शिपायाकडे, राईट. अशी पॉवर येते आहे. नाव आता बॉटम अप अप्रोच कसा असतोय? बॉटम अप अप्रोचमध्ये काय होतंय, खालतून वरती जाते आहे पॉवर. ठीक आहे, खालतून वरती म्हणजे शिपायाकडून एक डेटा जाणार वरती, म्हणजे सपोज एखादा तालुक्यातला एखादा अधिकारी असेल त्याच्यामधून तो जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याकडे जाईल, त्याच्यानंतर मग तो DMकडे जाईल. ठीक आहे, सो इन्फॉर्मेशनचा फ्लो कसा होतो आहे? ठीक आहे, इन्फॉर्मेशनचा फ्लो कसा होतोय? खालतून वरती होतोय, त्याला आपण बोलतोय बॉटम अप अप्रोच. आणि जर वरतून होत असेल त्याला आता टॉप डाऊन अप्रोच. आपण जेव्हा आन्सर्स लिहिणार, आन्सर्समध्ये आपल्याला नेहमी स्कीम्स कशा असायला हव्यात, स्कीम कशा इम्प्लिमेंट व्हायला हव्यात, तर स्कीम्स बॉटम अप अप्रोचने इम्प्लिमेंट व्हायला हव्यात. सो इथे हे जे आर्टिकल आहे जे ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्याबद्दल बोलत आहे. तो या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस हे व्यवस्थित काम करत नाही आहे. ते काम का करत नाही आहे? तर बॉटम अप अप्रोच नाही आहे हे सांगितलं आहे ह्या आर्टिकलमध्ये. चलो, सो आपण हे आर्टिकल जरा व्यवस्थित बघून घेऊया. बरे, आपल्याला माहिती आहे 2018ची जी ईज ऑफ डुईंग बिझनेस जी वर्ल्ड बँक पब्लिश करते, त्या वर्ल्ड बँकमध्ये आपल्याला काय झालेलं, आपण 77व्या पोझिशनला आलेलो. ठीक आहे, गेल्या 2 वर्षामध्ये आपण गेल्या 2 वर्षामध्ये आपण 33 पोझिशन्सने आपण डायरेक्टली जंप घेतलेली आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी आपण आय थिंक 100ला होतो, या वर्षी आपण आता 77 पोझिशनला आलेलो आहोत. ही खूप जास्त जंप आहे, त्याच्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. सो याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. बरे, बघा, आता ह्या 77व्या पोझिशनमध्ये डेफिनेटली काही रिफॉर्म्स आपण घडून आणलेले आहेत आणि त्या रिफॉर्म्स जे घडून आणलेले आहेत ते रिफॉर्म्स ऑन दी ग्राउंड सुद्धा वर्क झालेले आहेत, म्हणून आपली 77वी पोझिशन आलेली आहे. पण आता हे जे रिफॉर्म्स आपण घडून आणले त्यांना सस्टेनेबली मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण रिफॉर्म घडून आणले, इट इज व्हेरी गुड, पण ते रिफॉर्म मेंटेन ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आता बघा प्रॉब्लेम्स काय होतात की आता बघा प्रॉब्लेम्स काय होतात की जे हायर ऑथॉरिटीज असतात, फॉर एक्झाम्पल हायर सिव्हिल सर्व्हिसेस, स्पेसिफिकली IAS, जे एका पिरामिड स्ट्रक्चरमध्ये खूप वरती असतात. ठीक आहे, ते ह्या जे पूर्ण प्रोसेसला बांधील असतात, ते ह्या पूर्ण प्रोसेसला व्यवस्थित सपोर्ट करत आहेत. ठीक आहे, इथे बघा त्यांनी इथे दिलेलं आहे, सिनियर सिव्हिल सर्व्हिस इज कमिटेड टू दीज रिफॉर्म्स अँड हॅज बीन टेकिंग लीड. ठीक आहे, सो सिनियर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ते एकदम छान काम करतात आहे आणि ते व्यवस्थित लीड पण घेतात आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे हे इथे सांगायचं, ते आपण तसं पुढे जाऊ ते बघूया आपण. मग आता बघा, जे DIPP आहे आपलं, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल प्रमोशन, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड दी प्रमोशन, हे काय करतं? स्टार्टअप जे आहेत आपल्याकडे ते प्रमोट करतात. सो या DIPPने काय केलेलं आहे, एकदम छान स्कीम काढलेला आहे त्यांनी. जे आपले स्टेट्स आहेत ना, महाराष्ट्र, गुजरात, UP, या स्टेट्सला ते रँक करतात. वर्ल्ड बँकची जी ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी इंडेक्स आहे ही कंट्रीजला रँक करते आणि DIPPनी ही जी शोधून काढलेली आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया, याच्यामध्ये आपण स्टेटला रँक करत आहोत. ठीक आहे, सो गुजरात 1 नंबरला आहे का, महाराष्ट्र 2 नंबरला आहे का, अशा गोष्टींमध्ये आपण रँक करत आहोत. बरं, आता आणि ही जी इंडेक्स DIPPने आणलेली आहे त्याच्यामुळे झालं काय, एक हेल्दी कॉम्पिटिशन ह्या सगळ्या स्टेट्समध्ये क्रिएट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली कोणाला फायदा होणार आहे? येस, इंडियाला फायदा होणार आहे. ठीक आहे, सो गोईंग फॉरवर्ड आपण पुढच्या महत्त्वाच्या आपल्या पॉईंटकडे जाऊ. आता इथे बघा, ईज ऑफ डुईंग बिझनेस हे काय आहे? इट इज अल्टिमेटली अबाउट दी परसेप्शन. एखादा माणूस किंवा एखादा एंटरप्रिनर जो असेल, ज्याला आपला बिझनेस चालू करायचा आहे, तो त्या ईज ऑफ डुईंग बिझनेसकडे बघत कसा आहे, राईट, त्याचे विचार काय, त्याचं परसेप्शन काय त्याच्याबद्दल, याच्यावर मेन जो आपला ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे तो मॅटर करतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, इन्व्हेस्टर
इन्व्हेस्टर जेव्हा त्याचे पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याला पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येतात का याच्यावर डिपेंड करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं बिझनेस एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर, बिझनेस एन्व्हायरमेंटबद्दल जे परसेप्शन आहे एंटरप्रेनरचं त्याच्यावर आपलं इज ऑफ डुईंग बिझनेस खूप मॅटर करतो. ओके. बरं. सो गोईंग फॉरवर्ड, फॉर एक्झाम्पल बघा, आता एखाद्या इंडस्ट्रीला कुठलेही सर्टिफिकेट्स लागत असतात. कोणकोणते सर्टिफिकेट लागतात? फॉर एक्झाम्पल नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं पोल्युशन कंट्रोल बोर्ड करून. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ प्लॉट्स, रजिस्ट्रेशनसाठी त्यांना पैसे गव्हर्नमेंटच्या दारावर यावं लागते. टॅक्स इश्यू असतात. त्यानंतर ट्रान्सपरन्सी असते. सो ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट जे आहे ना ते अजूनही डिफिकल्टच आहे. ठीक आहे. ह्या एकदम पूर्ण आर्टिकलचं म्हणणं काय आहे की ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला जे रिॲलिटीज आहेत त्या अजूनही डिफिकल्टीज आहेत. इंडस्ट्री ह्या याच्यामध्ये डिफिकल्टीज फेस करतही आहे. आता हा शब्द तुम्हाला माहिती असेल, सिंगल विंडो. सिंगल विंडोचा अर्थ काय असतो? सगळ्या गोष्टी एका विंडोमध्ये आपल्याला भेटतील. ठीक आहे. सगळ्या प्रकारचे कागदपत्र, सगळ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला एका विंडोमध्ये भेटेल. पण सिंगल विंडो जर एक पेपरवर आलेली असेल पण ती अजून रिॲलिटीमध्ये आलेली नाही आहे. ठीक आहे. सो अजून रिॲलिटीमध्ये त्या गोष्टी आलेल्या नाही आहेत. सेकंड, आपण ऑनलाईन सिस्टीम केलेल्या आहेत सगळ्या, पण ऑनलाईन सिस्टीम ह्या टाईम बाउंड अजून झालेल्या नाही आहेत. हे असं का झालेलं नाही आहे? कारण फॉर एक्झाम्पल याने इथे दिलेलं आहे बघा. सपोज एखाद्या इंडस्ट्रीला इलेक्ट्रिसिटी पाहिजे असेल. ठीक आहे. मग त्या इलेक्ट्रिसिटीची जी लाईन त्यांना जी पाहिजे असेल त्यासाठी ते गव्हर्नमेंटचं ज्युनियर इंजिनियर असेल त्याच्याकडे ते अप्रोच करतील. पण आता ज्युनियर इंजिनियर काय करतो? ह्या एंटरप्रेनरला इकडून तिकडे फक्त पळायलाच लावतो. ठीक आहे. एंटरप्रेनर रन फ्रॉम पिलर टू पोस्ट टू ॲक्च्युअली गेट कनेक्शन. येते लक्षात? सो ग्राउंड लेवलला जे छोटे छोटे अधिकारी आहेत, फॉर एक्झाम्पल ज्युनियर इंजिनियर, हे काय करतात आहे? त्यांची कॉन्स्टंटली हॅरेसमेंट करतात आहे. ठीक आहे. म्हणून इज ऑफ डुईंग बिझनेस जरी ऑन दी होल पूर्ण इंडिया लेवलला जरी आपल्याला दिसत असेल इट इज वर्किंग, पण स्टेट लेवलला तो वर्क होत नाही आहे. ह्या गोष्टींमुळे ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला हे समजून येत आहे. बरं. नाव गोईंग फॉरवर्ड, मग आता इथे काय करावं लागेल? तर आपले जे ऑफिसर्स आहेत ना, हे ऑफिसर्स त्यांचा आपला माइंडसेट चेंज करावं लागेल. ठीक आहे. कारण जोपर्यंत आपण यांचं माइंडसेट चेंज करत नाही तोपर्यंत आपली जी रिॲलिटी आहे ती आपली चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, जे ऑफिसर्स आहेत ते मोस्टली आपल्याकडे जनरलिस्ट असतात. जनरलिस्ट म्हणजे काय? बघा, आज जर तुम्हाला IAS बनायचं असेल मग तुम्हाला IAS साठी काय एक फक्त BA किंवा ओपन युनिव्हर्सिटीची सुद्धा डिग्री तुम्हाला चालते आहे. पण आता सपोज ह्या ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री असलेल्या माणसाला जर मी एखादा एन्व्हायरमेंटचं हेड बनवलं किंवा सायन्स अँड टेक डिपार्टमेंटचं मी हेड बनवलं किंवा MSME सेक्टरचं मी हेड बनवलं तर त्याला व्यवस्थित काम करता येईल का? नाही करता येणार, कारण त्याला ग्राउंड रूल्स माहिती नसतात. सो ऑफिसर्समध्ये आपल्याला जनरलिस्टची सुद्धा गरज आहे आणि स्पेशलिस्टची सुद्धा गरज आहे. याच्यासाठी एकदम छान गोष्टी इथे त्यांनी प्रपोज केलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत आपण त्या बघून घेऊया. सी कुठल्या आहेत? येस, सी लॅटरल एंट्री ही एकदम छान प्रपोजल आहे. लॅटरल एंट्री जे आता आपण तुम्ही जर बघितलेलं असेल UPSCने आत्ताच लॅटरल एंट्रीसाठी त्यांनी एंट्रीज मागवलेल्या आहेत की डायरेक्टली एखादा माणूस डायरेक्टली सेक्रेटरी पोस्टवर, चीफ नाही म्हणते ना, पण सेक्रेटरी पोस्टवर किंवा जॉईंट सेक्रेटरी पोस्टवर हे मोठे मोठे माणसं आपण टाकू शकू. याचं बेस्ट एक्झाम्पल मी देईल नंदन निलकणी, जे UIDAIचे जे हेड होते. नंदन निलकणी इन्फोसिसमध्ये आधी काम करत होते. त्यांनी तिथे एकदम छान काम केलं. मग गव्हर्नमेंटने त्यांना रिक्रूट केलं. गव्हर्नमेंटने ज्या प्रायव्हेट सेक्टरमधले जे एकदम चांगले अधिकारी असतात त्यांना लॅटरल एंट्री दिली. लॅटरल एंट्री कुठे दिली? UIADI. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? UIADI युनिक आयडेंटिफिकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये त्यांनी एकदम छान काम केलं आणि आधार सिस्टीम त्यांनी एकदम इफिशियंटली त्यांनी प्रोव्हाइड केली. सो लॅटरल एंट्रीची आपल्याला गरज आहे. आपल्याला स्पेशलिस्टची गरज आहे. ओके, आपल्याला जनरलिस्टची गरज आहे, आपल्याला स्पेशलिस्टची गरज आहे. सो त्यासाठी आपण काय करायचं आहे? लॅटरल एंट्रीसाठी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करायचे आहेत. त्याच्यानंतर आता जर आपल्याला त्यांचं माइंडसेट चेंज करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला रिपीटेड आणि रिगोरस ट्रेनिंग करावी लागेल. त्यांचं जे प्रमोशन असेल ते त्यांच्या परफॉर्मन्ससोबत आपण लिंक करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिफॉर्म्स घडून आणायचे आहेत. ठीक आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जो ऑफिसर्स असतील ना त्यांचा इंटरफरन्स होतो बिझनेसमध्ये तो आपल्याला कमी करायचा आहे. ठीक आहे. बरं. आणि एकदम शेवटचं एकदम छान कन्क्लुजन दिलेलं आहे. वी मस्ट डायग्नोज द प्रॉब्लेम करेक्टली टू प्रिस्क्राईब द राईट मेडिसिन. याचा अर्थ काय होतोय? जर तुम्हाला एखाद्या आजाराला औषध द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तो आजार कोणता आहे हे व्यवस्थित आहे तुम्हाला शोधून काढावं लागेल. सो इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपल्याला काय लक्षात येतं आहे की आपला मेन प्रॉब्लेम आता कुठे आहे? हायर आपले जे सिव्हिल सर्व्हिस त्याच्यामध्ये आहे का? नाही, तर लोअर सिव्हिल सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये आहे. सो आता आपण आपलं लक्ष ज्या लोअर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजेच बॉटम अप अप्रोचकडे आपण करायला हवं. ठीक आहे. ओके, नाव गोईंग फॉरवर्ड आपण आता आपल्या पुढच्या आर्टिकल्सकडे जाऊया. ओके,
आपल्याला माहिती आहे सध्याच युनायटेड नेशनचे जे प्रेसिडेंट आहेत दॅट इज डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अनाउन्समेंट केली होती. त्या अनाउन्समेंटमध्ये त्यांनी काय केलं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांचे जे ट्रूप्स आहेत अफगाणिस्तानमध्ये आणि सिरियामध्ये त्यांनी ते परत बोलवून घेतलेले आहेत. त्यांनी बोलवून घेतले आहे ते इट इज ऑल राईट. मग आता आपण त्या बोलवून घेतल्याच्या प्रोसेसमुळे काय काय रिपरकशन्स किंवा काय काय इफेक्ट ह्या पूर्ण जगावर दिसतील आपल्याला ते आपल्याला बघायचं आहे. सो चलो लेट्स सी. बघा US ने काय केलंय रिट्रीट केलेलं आहे. याने काढून घेतलेले आहेत पैसे, जे ट्रूप्स असेल ते काढून घेतले आहेत. कुठून कुठून काढून घेतले आपण ते बघूया. अमेरिकन ट्रूप्स त्यांनी बोलवून घेतले, कुठून कुठून सिरियामधून बोलवून घेतले आणि अफगाणिस्तानमधून अर्धे बोलवून घेतलेले आहेत. पण आता बघा जरी अमेरिका म्हणत असेल की सिरिया आणि अफगाणिस्तानमधले प्रॉब्लेम्स आता संपलेले आहेत, पण तसं आहे का? तर तसं नाही आहे. पण त्याच्या आधी एक हिस्ट्री बघू आपण. बघा USचे 2000 माणसं होते सिरियामध्ये आणि 14,000 माणसं होते अफगाणिस्तानमध्ये. ठीक आहे. सो 14,000 पैकी 7,000 त्यांनी बोलवून घेतले आणि 2,000 पूर्ण त्यांनी बोलवून घेतलेत. आणि अमेरिकेचं कंटिन्युअस मिलिटरी इंटरव्हेन्शन होत होतं मिडल ईस्टमध्ये आणि साऊथ एशियामध्ये. आता मिडल ईस्ट कंट्रीज कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती तर गुगल करा, कारण मिडल ईस्ट हा खूप महत्त्वाचा एरिया आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो एकंदरीत काय अमेरिकेने हे परत मागवून घेतलेले आहे. बरं आता पुढे जाऊया. बघा आता अमेरिकेने हे मागून घेतले, याच्यासाठी दोन अँगल येतात. एक येतोय फेवरमधला आणि दुसरा येतोय त्याचा क्रिटिसिझम करणारा. सो आपण फेवरमधून बघूया. काय होत होतं, अमेरिका काय करत होती, खूप जास्त पैसे खर्च करत होती त्यांच्या अफगाणिस्तान आणि इराणच्या जे एक्सपिडिशन्स होते त्यांच्यावर, आणि पॉलिटिकली पण त्याचा जास्त काही उपयोग अमेरिकेला झालेला नाही आहे. म्हणून ट्रम्पने काय केलं आहे, आपले पैसे वाचवण्यासाठी आणि पॉलिटिकली फायदा होण्यासाठी त्यांनी ते परत घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रम्प बघा इंडियामध्ये जसे आत्ताच जे स्टेट इलेक्शन झालेत त्याच्यामध्ये जे आपली रुलिंग गव्हर्नमेंट होती ती खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना डिफीट सहन करावं लागलं. सिमिलरली ट्रम्पसोबत सुद्धा तेच झालेलं आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा स्टेटमध्ये जेव्हा इलेक्शन झालेत, काही स्टेटमध्ये इलेक्शन झालेत, फॉर एक्झाम्पल व्हर्जिनियामध्ये, तिथे जे इलेक्शन झालेत तिथे ट्रम्पची जे पार्टी आहे रिपब्लिकन, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त नुकसान सहन करावा लागलेलं आहे. ओके. सो बघा त्यांनी का मागवलेलं आहे, कारण खूप एक्सपेन्सिव्ह झालेलं होतं, पॉलिटिकली फुलिश झालेलं होतं, आणि अमेरिकन ब्लड का शेड करायचं, अमेरिकन ब्लड आपण का सांडवायचं, आणि जी ट्रेजरी आहे ती आपण दुसऱ्या लोकांवर का खर्च करायची, ह्या प्रश्नांमुळे त्यांनी ते आपल्या ट्रूप्सला बोलवलेलं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे ट्रम्पने कशावर इन्सिस्ट केलेलं आहे, अमेरिका फर्स्ट. कुठलीही जी गोष्ट असेल आम्ही ती आधी अमेरिकेसाठी आपण हे करू, प्रमोट करू. बरं आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय होते ते बघूया. आता ट्रम्पने तिथून माणसं काढून घेतलेत, म्हणजे याला काय होत आहे, इस्लामिक आयसिस जी आहे यांना एकदम मोकळं ग्राउंड भेटत आहे. ठीक आहे. सो आयसिस तिथे प्रमोट होणार, पहिला हा याचा प्रॉब्लेम होते. त्याच्यानंतर सिरियामध्ये जो बशर अल असाद याचा जो रिजाईम आहे हा बशर अल असाद हा एकदम क्रूर डिक्टेटर आहे आणि हा खूप तिथे अत्याचार करत आहेत. पण आता सिरियन रूलर जो आहे बशर अल असाद, किंवा फक्त तुम्ही असाद लक्षात ठेवा, सिरियामध्ये असाद आहे, आणि असादचं जे रूल असेल ना ते त्याला तिथे लिगली लिजिटिमाइज व्हायला तिथे पाठबळ भेटेल. त्याच्यानंतर मॉस्को आणि तेहरान. मॉस्को म्हणजे काय अमेरिका, तेहरान म्हणजे काय इराण, हे दोघंही अमेरिकेचे एनिमीज आहेत. सो अमेरिकन तिथून काढल्यामुळे मॉस्को आणि तेहरान या दोघांचं मिडल ईस्टमधलं आणि साऊथ एशियामधलं वर्चस्व वाढणार आहे. ठीक आहे. सो आयसिसची पॉवर वाढते आहे, असादची पॉवर वाढते आहे, मॉस्को आणि तेहरानची पॉवर तिथे वाढते आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एखाद्या एरियामध्ये एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपची जर खूप पॉवर वाढली तर तिथे काय होतं, एक्सप्लॉयटेशन व्हायला सुरुवात होते. म्हणून पॉवर ही नेहमी बॅलन्स्ड असायला हवी, हे आपलं नेहमी म्हणणं असतं. बरं सेकंड थिंग, आता बघा एवढ्यातच तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तानने काय केलं, पाकिस्तानने तालिबानसोबत कॉन्टॅक्ट केला. अफगाणिस्तानमध्ये अर्ध्या अफगाणिस्तानवर ज्यांचं राज्य आहे त्या तालिबानांसोबत पाकिस्तानने कॉन्टॅक्ट केला, आणि पाकिस्तानने तालिबानला कन्व्हिन्स केलं की आपण सगळेजण एका टेबलवर बसू आणि व्यवस्थित डिस्कस करू आणि अफगाणिस्तानच्या ज्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन फाइंड आउट करू. याच्यावर वॉशिंग्टन, चायना, रशिया, जर्मनी हे जे महत्त्वाचे कंट्रीज आहेत हे सुद्धा तयार झालेत. ओके, आम्ही सुद्धा तालिबानसोबत टेबलवर बसू आणि डिस्कस करू. इंडियाचं अजून फिक्स नाही आहे, इंडिया अजून ठरवलं नाही आहे आम्ही काय करणार आहोत. तो एक वेगळा पॉईंट आहे, त्याच्यावर आपण नंतर जाऊ. सो अगेन जर आता वॉशिंग्टनने सैन्य काढून घेतलं, मग तालिबानची सत्ता वाढणार आहे अफगाणिस्तानमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जे खुर्दिश अलाईज आहेत, जे खुर्दिश मित्र आहेत सिरियामधले अमेरिकेचे, आता खुर्दिशला प्रॉब्लेम होईल, खुर्दिशकडे सप्लाय येणार नाही, मग खुर्दिश तिथे संपून जातील, आणि सिरियामध्ये आपण बघितलं असादचा
वर्चस्व वाढणार आहे. ठीक आहे. सिरिया, काबूलमध्ये पण काय होणार आहे, काबूल पण आता वीक 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 होत जाईल, कारण आता अमेरिका मेन त्यांचा जो फ्रेंड आणि पार्टनर होता तो आता नाहीये. दिल्लीसाठी काय महत्त्वाचं येते आपण बघूया. अमेरिका गेली आहे म्हणून आता टर्ब्युलन्स वाढणार आहे. ठीक आहे. जिओपॉलिटिकल टर्ब्युलन्स वाढेल तिथे, आता गोष्टी आता सोप्या राहणार नाहीत, खूप किचकट होत जातील. त्याच्यानंतर तालिबान पुन्हा काबूलमध्ये दॅट इज अफगाणिस्तानमध्ये पॉवरला यायची शक्यता वाढत आहे. ठीक आहे. मग एकंदरीत काय होत आहे, मिडल ईस्ट आणि अफगाणिस्तान खूप प्रॉब्लेमॅटिक एरिया क्रिएट करणार आहे इंडियासाठी. म्हणून आता इंडियाने या सगळ्या गोष्टींसाठी तयार व्हावं, या पूर्ण आर्टिकलचं म्हणणं होतं. बरं, गोईंग फॉरवर्ड हे सरोगसी बिलवर आहे. सरोगसीवर एक डिटेल आर्टिकल आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करू, पण आज सध्या फक्त काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बघूया फक्त. सरोगसी लोकसभेने गेल्या 2 वर्षापूर्वी जे लोकसभेमध्ये सरोगसी बिल जे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं ते लोकसभेने आता पास केलेलं आहे, आणि जास्त वेळ लावला नाही त्यांनी पास करण्यासाठी. फक्त 1 तास त्यांनी डिस्कशन घेतलं आणि एवढं महत्त्वाचं बिल त्यांनी पास करून दिलं. हे असं का घडलं, कारण लोकसभेमध्ये सध्याच्या रुलिंग गव्हर्नमेंटला मेजॉरिटी आहे. बघा, सरोगसी रेग्युलेशन बिल लोकसभेने पास करून टाकलंय, जे 2 वर्षापूर्वी पार्लिमेंटच्या लोअर हाऊसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेलं. आता महत्त्वाच्या गोष्टी इथे बघा. हे बिल काय करतं, कमर्शियल सरोगसी आहे जी सरोगसी पैसे घेण्यासाठी फक्त देते, पैशासाठी करते, ती त्यांनी बॅन करून टाकलेली आहे. फक्त क्लोज रिलेटिव्ज असतील त्यांनी परमिशन दिलेली आहे सरोगसी करायला. पण तुम्ही सरोगेट कोणाचे होणार आहात, फक्त जे इनफर्टाईल कपल्स आहेत, ज्या कपल्सला म्हणजे ज्या मॅरिड कपलला, फक्त कपल नका लक्षात ठेवू, मॅरिड कपलला जे मुलं होऊ शकत नाही अशा कपलचे जे क्लोज रिलेटिव्ज असतील तेच फक्त त्यांची सरोगेट मदर होऊ शकेल, आणि ते पण फक्त अल्ट्रुइस्टिक रिझनवर, म्हणजे पैसे घेणार नाहीत, फक्त उपकार म्हणून, दया म्हणून, दान म्हणून ते हे सरोगसी करणार आहेत. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. बरं, आता प्रॉब्लेम्स बघू आपण इथे काय काय आहे. बघा, आता कमर्शियल सरोगसीला जर आपण बॅन केलं तर ते काय होणार, अंडरग्राऊंड होऊन जाणार. हे पूर्ण जे सरोगसी मार्केट असेल अंडरग्राऊंड होऊन जाणार. आपल्याला माहिती आहे, जर लिकर बॅन केलं तर काय होतं, गुटखा बॅन केली तर आपल्याला काय होतं. जरी आज महाराष्ट्रामध्ये गुटखा बॅन आहे, पण आता झालेलं काय, अंडरग्राऊंड गेलेलं आहे सगळं, आणि मग तिथे स्टील गुटखा आपल्याला माहिती आहे काय चालू आहे ते, राईट, विकलं तर जातेच आहे. बरं, मग या सगळ्यांमध्ये काय होणार, या बिलचा मेन पर्पज काय होता, जी सरोगेट मदर असेल तिला प्रोटेक्ट करायचं होतं. मग आता हे जे सगळं मार्केट जर अंडरग्राऊंड गेलं तर मग ही सरोगेट मदरचं प्रोटेक्शन तर अजूनच कमी होऊन जाणार आहे, म्हणजे याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह होता या बिलचा तो डिफीट झालेला आहे. ठीक आहे. बरं, आता इथे बायो इथिकल कन्सर्न्स पण येतात, कारण की या सरोगेट मदरला जर प्रोटेक्शन भेटलं नाही, मग तिला जर प्रोटेक्शन भेटलं नाही म्हणजे तिचा जीवाला पण खूप धोका तिथे तयार होतो आहे. बरे, आता पुढे जाऊ. बघा, कीपिंग सरोगसी ट्रान्झॅक्शन विद इन दी फॅमिली. त्यांनी काय सांगितलं, फक्त क्लोज फॅमिली सरोगेट करू शकेल. पण आपल्याला माहिती आहे, जर एखाद्या कुठल्या फॅमिलीमध्ये शक्यतो कारण वुमेनवर आपण खूप ऑफेन्सेस होतात, वुमेनवर खूप अत्याचार होतात, कारण तिच्याकडे काय असतंय, फायनान्शियली ती वीक असते, ती प्रिव्हिलेज सेक्शनमध्ये ती येत नाही. म्हणून कुठल्याही फॅमिलीमध्ये शक्यतो एखाद्या वुमेनला टार्गेट करणं, तिला फोर्स करणं, तिच्यावर अत्याचार करणं हे खूप पॉसिबल आहे. मग जर तुम्ही एखाद्या क्लोज फॅमिलीला तुम्ही पूर्ण अधिकार देत आहेत सरोगेट करण्याचे, मग खूप शक्यता वाढत आहेत की त्या फॅमिलीमधली जर एखादी महिला असेल जिच्याकडे फायनान्शियल पॉवर कमी आहे, तिला सांभाळायला कोणी नाही आहे, मग त्या महिलांवर फोर्सफुली सरोगेसी करण्याचे चान्सेस खूप वाढत आहेत. ठीक आहे. आता अल्ट्रुइस्टिक सरोगसी त्यांनी सांगितले आहेत, म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे. आता बघा, आधीची जी कमर्शियल सरोगसी होती त्याच्यामध्ये काय व्हायचं, जे कपल होतं म्हणजे ज्यांचं चाइल्ड ती सरोगेस मदर आपल्या पोटामध्ये वाढवायची, त्यांना चाइल्ड भेटत होतं. त्यानंतर डॉक्टरला, लॉयरला, हॉस्पिटलला पैसे भेटत होते, आणि जी सरोगेट मदर होती तिला सुद्धा पैसे भेटत होते. पण आता काय झालेलं आहे, आता अल्ट्रुइस्टिक किंवा अल्ट्रुइझममुळे त्या जे सरोगेट मदर असेल तिला 1 रुपया पण भेटत नाही आहे. ठीक आहे. प्रोटेक्शन तर सोडूनच द्या, पण त्यांना काहीच पैसे भेटत नाही त्यांना. मग या सगळ्याचा उपयोग काय झाला. ठीक आहे. या सगळ्या बिलचा उपयोग काहीच होत नाही आहे. ना तुम्ही सरोगेट मदरला प्रोटेक्ट करू शकत आहात, ना तुम्ही सरोगेट मदरला काही मॉनिटरी बेनिफिट देऊ शकत आहात, किंवा एम्प्लॉयमेंटसुद्धा वाढत नाही याच्यामुळे. ठीक आहे. मग हे बिल काय होतं, इथे प्रॉब्लेम येतोय. म्हणून या बिलने काय सजेस्ट केलेलं आहे, इथे तुम्ही काय करा, एक कंपेन्सेटरी सरोगसी तुम्ही इथे चालू करा. म्हणजेच काय, जी कुठली मदर असेल तिला कंपेन्सेशन इन मॉनिटरी टर्म्स देण्यात येईल, लॉफुली याचे तुम्ही प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करा.
बरं, पुढे जाऊया. एक कमिटी स्थापन करण्यात आलेली. त्या कमिटीने काही रेकमेंडेशन्स दिलेले आहेत, ते आपण बघूया फक्त. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की अ, जे विडोज असतात म्हणजे विधवा असतात आणि ज्यांना डिवोर्सेस असतात, त्यांना पण तुम्ही अलाव करा सरोगेट व्हायला. कारण जे आपलं सरोगसी हे जे बिल आहे सुप्रीम कोर्टाने पास केलेलं आहे, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे सरोगसी आम्ही फक्त मॅरिड कपलमध्येच आपण अलाव करणार आहोत. ठीक आहे. जर एखादा कपल मॅरिड असेल तेच फक्त सरोगसीकडे जाऊ शकतात. जर एखादा कपल जर जर एखादी व्यक्ती विडो असेल किंवा डिवोर्सी असेल ते लोक सरोगसीसाठी जाऊ शकत नाही. पण आता बघा, सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की लिव्ह इन रिलेशन्स आर गुड. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे, लिव्ह इन रिलेशन्स हे लॉफुल आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीत, हे प्रत्येकाच्या अंडर आर्टिकल 21च्या अंतर्गत येतात. आता जर एखादा कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल आणि त्यांना जर सरोगसीमधून त्यांना मूल हवं असेल तर त्यांना ते भेटत नाही आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आणि हा लॉ कन्फ्लिक्टमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने आताच होमोसेक्शुअलिटीला डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. पण या लॉ अंतर्गत एक माणूस, फक्त एक माणूस किंवा दोन माणसं नाही घेऊ शकत एखाद्या बाळाला दत्तक. ठीक आहे. म्हणजे सरोगेट करून ते त्या बाळाला ते अडॉप्ट नाही करू शकत. येते लक्षात. मग आता सेक्शन 377वर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, सेक्शन 377 किंवा होमोसेक्शुअल किंवा LGBTQ कम्युनिटी, याच्यावर आपण बघितलं या सगळ्या कम्युनिटीला काय आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. पण तुम्ही हा महत्त्वाचा आर्टिकल आहे किंवा हा महत्त्वाचा राईट आहे टू हॅव द चाइल्ड, हा तुम्ही काढून घेतात. आणि तो कशातून काढून घेतात, एक लॉच्या अंतर्गत तुम्ही काढून घेतात. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्टाचे जे दोन निर्णय होते, दॅट इज डिक्रिमिनलायझेशन ऑफ सेक्शन 377 ऑफ IPC आणि त्याच्यानंतर लिव्ह इन रिलेशनबद्दल लिव्ह इन रिलेशनशिप याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाची जी कन्सेप्ट होती ती या दोघांच्या कन्फ्लिक्टमध्ये आहे, या दोघांच्या ऑपोजमध्ये आहे हे लॉ. म्हणून या लॉवर आता खूप डिबेट करणं खूप गरजेचं आहे. आणि आता फक्त राज्यसभेकडेच चान्स आहे, कारण लोकसभेमध्ये तर मेजॉरिटी आहे, तिथे तर डिबेट आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नाही आहे, मग तिथे आपण डिबेट एक्सपेक्ट करू शकतो. मग आता राज्यसभेकडे चान्स आहे की आतापर्यंत जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते तुम्ही प्लीज रिकवर करा. ओके. सो गोईंग फॉरवर्ड, हे एक छोटंसं आणि महत्त्वाचं आर्टिकल आहे, ते बघू आपण. की बघा, हे कशाबद्दल आहे, हिंदुत्व म्हणजे इंडियाची एक कन्सेप्ट असते हिंदुत्व, आणि या हिंदुत्व ह्या कन्सेप्टचा इंडियाचे जे नेबर्स आहेत त्यांच्यावर होणारा परिणाम. सर्वात पहिले आपण एक रिॲलिटी चेक घेऊ. आपल्याला माहिती आहे सब कॉन्टिनेंटमध्ये इंडिया हा खूप डॉमिनंट पॉवर आहे. ठीक आहे. कारण आताच पाकिस्तानचे जे प्राईम मिनिस्टर आहेत आणि आर्मी चीफ आहे पाकिस्तानचे, त्यांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे की इंडिया ही खूप डॉमिनंट पॉवर आहे. हे त्यांनी कसं ॲक्सेप्ट केलं ते आता काय बोललेले आहेत, पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर आणि आर्मी चीफ आता बोललेले की पाकिस्तानला गरज आहे की इंडियासोबत जे टाईज आहेत ते नॉर्मलाइज करायचे. आणि ते कसे करणार, आम्ही टॉक करणार म्हणजे बोलणार आणि ट्रेड करणार. ठीक आहे. कर्तारपूर साहेब कॉरिडॉर हा एक चांगला प्रयत्न आहे त्याच्यामधला, हे तुम्हाला समजेल. पण आता बघा, जर कर्तारपूर साहेब कॉरिडॉर वर्क झाला तर तिथे एक रिलिजियस डिप्लोमसीसाठी आपल्याला जागा उत्पन्न होत आहे. म्हणजे पाकिस्तान आणि इंडियाचे या दोघांमधले जे टाईज असतील ते नॉर्मलाइज होण्याची शक्यता रिलिजियस डिप्लोमसीमुळे वाढत आहे. पण आता आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये रिलिजियस लिंचिंग खूप होते, मॉब व्हायलन्स खूप होतो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या आत्ताच झालेलं उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा इवन महाराष्ट्रामध्येही झालेलं की मुस्लिमांवर स्पेसिफिकली, ते मुस्लिम आहेत म्हणून जास्त अटॅक होतात, त्यांनी बीफ खाल्लं म्हणून अटॅक होतात, आणि असे भरपूर मॉब व्हायलन्सचे, रिलिजियस मॉब व्हायलन्सचे अटॅक्स आपल्याला बघायला भेटत आहे. मग आता बघा, जर अटॅक खूप झालेत एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीवर, मग याचा आपल्या आजूबाजूच्या देशांकडे काय हे जातो आहे, संदेश जातो आहे. कारण बघा, भारताच्या आजूबाजूला किती मुस्लिम कंट्रीज आहेत, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे आणि मालदीव्स आहेत. ह्या तिघांचंही महत्त्व आपल्यासाठी खूप जास्त आहे, कारण की चायनाचं महत्त्व आता याच्यामध्ये वाढत आहे. बरे बघा, आयरन इज मोदीचे जे रिझाम आहे त्यांचा एक व्ह्यू होता पाकिस्तानबद्दल गेले 5 वर्ष किंवा 4.5 वर्ष म्हणूया, गेले 4.5 वर्ष मोदींचा एक व्ह्यू होता पाकिस्तानबद्दल की जोपर्यंत पाकिस्तान टेरर एंड करत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानसोबत बोलणार नाही. पण अल्टिमेटली आपण काय करत आहोत, जे पाकिस्तान आर्मीचं जे म्हणणं आहे, राईट, पाकिस्तान आर्मीला पण तेच पाहिजे ना की इंडिया आणि पाकिस्तानमध्ये डिस्कशन होऊ नये. सो इंडियाने जो हा स्टँड घेतला की जोपर्यंत तुम्ही टेरर बंद करत नाही तोपर्यंत आम्ही टॉक करणार नाही, हा पाकिस्तान आर्मीच्या फायद्यामध्येच झाला. ठीक आहे. मग इन अँड ऑल इंडियाने काय करायला हवं, जे आपला जो स्वतःचा स्टान्स आहे तो आपण कमी करायला हवा, सो दॅट पाकिस्तान आर्मीचा इन्फ्लुएन्स पाकिस्तान गव्हर्नमेंटवर कमी होईल. त्याच्यानंतर बघा, BJPचा जे हिंदुत्व ड्राईव्ह आहे किंवा BJPची जी हिंदुत्व कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे अदर मुस्लिम स्टेट्स आहेत आपल्या आजूबाजूला, दॅट इज पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीव, यांचं परसेप्शन इंडियाबद्दल चेंज व्हायची खूप शक्यता आहे. का,
कारण इंडियाच्या स्ट्रीट्सवर काय होतं, खूप जास्त प्रमाणात आपल्याला मॉब व्हायलन्स बघायला भेटतो आणि मोस्टली हा मॉब व्हायलन्स दुसरा एका पर्टिक्युलर रिलिजनबद्दलच आहे, स्पेसिफिकली मुस्लिमबद्दल आहे. ठीक आहे, सगळेच नाही म्हणणार मी, पण जे मोस्ट ऑफ जे होतात ते एका पर्टिक्युलर रिलिजियस कम्युनिटीच्या अगेन्स्टच होतात. बरं, मग याच्यामुळे काय होतंय, मालदीवला काय दिसतंय, एक अनहोस्टाईल कंडिशन दिसत आहेत इंडियामध्ये. मग आपल्याला माहिती आहे मालदीव आता चायनाच्या खूप फेवरमध्ये चालला आहे. मग आपल्या अशा वागण्यामुळे, ठीक आहे, आपल्या अशा वागण्यामुळे काय होणार आहे, मालदीव जास्तीत जास्त अजून चायनामध्ये जाणार आहे. याच्यामुळे होणार काय, आत्ताच आपल्याला माहिती आहे मालदीवने काय केलं, एक चायनाला एक इंडियन ओशनमध्ये स्टेशन दिलं फॉर द चायनीज सबमरीन. ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, चायनीज सबमरीन आपल्या इंडियन ओशनमध्ये येऊ शकत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे भारताच्या सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने. येते लक्षात. बरं, सो जर इंडियाने हे कमी केलं नाही तर मालदीव चायनाकडे घसरण्याची शक्यता जास्त वाढते. सिमिलरली बांगलादेश, आपल्याला माहिती आहे बांगलादेश किंवा ढाका इंडियाच्या आतापर्यंत खूप जास्त लॉयल होता. पण आताच जर आपल्याला माहिती आहे, जर रिलिजियस किंवा इस्लामिक जे आपले लोक, जे आपले बांधव आहेत त्यांच्यावर जर आपण कंटिन्युअसली बुलिंग करत राहिलं, त्यांच्यावर जर आपण कंटिन्यू अत्याचार करत राहिले, तर बांगलादेशसुद्धा चायनाकडे घसरण्याची खूप जास्त शक्यता येते. याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. जे शेख हसीना आहेत, ते बांगलादेशचे प्राईम मिनिस्टर, त्यांनीच आता काय सांगितलं आहे, जरी त्यांनी इंडियासोबत फ्रेंडशिप आहे आमची हे जरी त्यांनी सांगितलं, पण त्यांनी काय सांगितलं आहे, चायनाकडून आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोन घेणार आहोत. चायनाची डेप पॉलिसी किंवा डेप ट्रॅप आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जर चायनाकडून एखाद्या कंट्रीने लोन घेतलं तर ते त्याच्यामध्ये अजून अडकत जाते. लास्ट बट नॉट द लिस्ट, पाकिस्तान आता बघा, इम्रान खान आल्यापासून आपल्याला असं दिसतंय जास्तीत जास्त पाकिस्तान नॉर्मलायझेशन ऑफ टाईज, आपले जे टाईज आहेत ते नॉर्मलाइज करण्याच्या त्यांचा भर आहे. पण आपलं अगेन जर असंच जर आपलं हिंदुत्व या कन्सेप्टवर आपला जर भर राहिला तर अगेन पाकिस्तान आणि इंडियाचे टाईजसुद्धा सुधारण्यास आपल्याला प्रॉब्लेम होईल. शेवटी बघून घेऊया, इफ पाकिस्तान बॅकट्रॅक्स फ्रॉम द पॉलिसी क्लिअरली एक्सप्रेस बाय द प्राईम मिनिस्टर इम्रान खान. सो याच्यामुळे काय होणार आहे, आधीच पाकिस्तानची इकॉनॉमी कोलॅप्स झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानमधले जे पॉप्युलेशन आहे ते एकदम मिझरीमध्ये राहत आहेत. सो पाकिस्तान किंवा इम्रान खान अफोर्ड नाही करू शकत की इंडियासोबतच्या नॉर्मलायझेशन पॉलिसीवर ते मागे जाणं. मग आता इंडियाची ड्युटी आहे, जर पाकिस्तान 2 पावलं पुढे येत असेल तर आपण ॲटलिस्ट 1 पाऊल तरी पुढे जायला हवं. ठीक आहे, सो इन एन ॲव्हरेज या पूर्ण आर्टिकलमध्ये हे होतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.